माणसाकडनं चुका तर होणारच. चूक मान्य नाही केली तरी ती चूक, चूक मान्य केली तरी पण ती चूकच. सगळे तुमच्यासारखे नसतात हो. अमक्या वेळेला हे, तमक्या वेळेला ते. बिचारी बायको कसं मॅनेज करत असेल काय माहिती. काय 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 बोललीस? हे बघा सर, आता आपण इथे अडकलोय की नाही, हा? मग इथं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे, हो ना? त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्याकडे जर फोन असता ना तर आतापर्यंत डोसा इकडे आला असता. हॅलो, हा निनाद. अरे हो हो, मला माहिती आहे. तू आणि गौरी दोघेही लायब्ररीमध्ये अडकला आहात. अरे हे तू एक काम कर, तू ताबडतोब निघ आणि मला सोडवायला ये इकडे. नाही, मी एक काम करतो, मी तुला नंबर पाठवतो सिक्युरिटी गार्डचा, त्याला बोलावून घे. आणि काय सांगू, मी आणि गौरी आतमध्ये अडकलोय म्हणून. म्हणजे अजून चर्चा न उधाण. एक तर तिच्या नावाने आधीच बोंबाबोंब चालू आहे, त्याच्यात आणखी हे. अरे तू तिची काळजी कशाला करतोयस? निनाद, मला वाटतं या प्रकरणात चूक कुणाची आहे हे तुझं तूच ठरव आणि शिक्षा देऊन टाक. आणि कसं आहे ना, कुणी असलं तरी सगळ्यांना शिक्षा ही सारखीच, मग कशाला तिची काळजी करायची? तू आता बडबड करण्यात वेळ घालू नकोस. ताबडतोब इकडे 20 मिनिटं. हो हो येतो. हा नाही, पण आत्ता नाही. हा काय, बायकोनी मला येताना भाज्या, फळं, किराणाचं सामान हे सगळं आणायला सांगितलंय. आणि आता जर मी तिकडे आलो ना तर माझा डिवोर्स नक्की होईल. त्यामुळे 2 तास तरी लागतील. पण तोपर्यंत मी काय करू इकडे? तू ये ताबडतोब निघून. बरं बरं, तासाभरात येतो, चालेल? हा ठीक आहे, लवकर ये. आणि ऐक ऐक ऐक, कोणालाही याच्यातलं काहीही कळता कामा नये. हो तेवढा मी सुज्ञ आहे. हा ठीक आहे, चल. काय झालं? येत आहे का कोणी? निनाद सर येत आहे. हा, बरं झालं. किती वेळ लागणार आहे त्यांना? खरेदी करतायत, तासाभरात पोहोचतील. तासभर? देवा, त्याआधी डोशाला कळलं पाहिजे की मी इकडे अडकली. यार गौरी फोन उचल यार. अरे ते गौरी कधी गेली असता म्हणतो मी. मला नाही माहित. का रे? अण्णा मी काय घड्या लावून बसलो होतो का? मला कसं कळणार? बरं ते जाऊ दे. ते जाताना दाराची कडी नीट लावून घे बघा. हा, माबळे करत बसू नको. हा, मोबाईलची कडी नीट लावतो. ए, दाराची कडी. हा, काय झालं? मोबाईल. काय झालं असेल यार हिचं? काय झालं रडायला? अरे रडतेस कशाला? हो सर, खेकच नाही कशाला? प्रेमाने विचारा की. बर काय झालंय रडायला? काही नाही, मी अशी इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर कधी थांबत नाही. बाबांना काळजी वाटत असेल. मला असा उशीर झाला ना की त्यांचा जीव खूप खालीवर होतो. नेमकी फोनही नाहीये माझ्याकडे. मला शोधत शोधत बाहेर पडले नाही म्हणजे मिळवलं. नंबर दे. कोणाचा? बाबांचा. का? सॉरी सांगते. 99 215. हा, मस्त आहेत का शोभा तुझे कानातले? नवीनच घेतलेत. अगं तिकडे सगळंच खूप महाग असतं, पण आपल्याला एकदा आवडलं की आवडलं. हा पॅटर्न
भाऊजी, अहो फोन घ्या ना, कोणाचा तरी जीव चाललाय बघा. हे असे तर बुधवार बाजारात 30-30 रुपयाला मिळतात. हो का? पण हे नाही तिथले. फोन उचला बाबा. खूप कामं असतील ना तुला. ये मग 30 रुपयाला म्हण. आले मग सांग. हा हॅलो गौरी. हॅलो बाबा. अगं कुठे आहेस तू? किती वेळ झाला? मी आता निघतच होतो कॉलेजला यायला. बाबा सॉरी मला उशीर झाला, पण अहो मी कॉलेजमध्येच आहे. जरा एका कामात अडकली. त्या खडूस सरांनी तर थांबवलं नाही ना तुला? नाही 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 असं काही नाहीये बाबा. तू एकटीच आहेस की? नाही नाही अहो सर आहेत ना, त्यांचाच फोन आहे, त्याच्यावरनच फोन केलाय तुम्हाला. हा दे त्यांना दे. बाबा अहो मी देते, थांबा. सर बाबांना तुमच्याशी बोलायचं होतं. का? बोला ना प्लीज प्लीज. ते माझे बाबा आहेत. हा नाही, जरा प्रेमाने बोला त्यांच्याशी. असे वासाक करून अंगावर येऊ नका त्यांच्या. भोळे आहेत ते खूप. शांतपणे बोला. हॅलो. हा नमस्कार सर. गौरी माझी मुलगी आहे. खूप साधी होती. हा आता तुम्ही कामासाठी तिला उशिरापर्यंत थांबवलंय, ठीक आहे. काही चुकीबिकी तर झाली नाही ना तिच्याकडून? नाही, काही चुकली असेल तर माफ करा तिला. हो. हा सर 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 अजून एक सांगायचं होतं. हा. तुमच्या कॉलेजचे ते खडूस सर आहेत ना, त्यांच्या तावडीत माझ्या पोरीला सापडू देऊ नका. अहो राक्षसापेक्षा कमी नाहीत होते. अचानक ओरडतात म्हणे. आता असतो एखाद्याचा स्वभाव, पण ठीक आहे. ठेवू? हा. माधवी, हे माधवी. काय झालं? काय म्हणाले बाबा? त्या राक्षसापासून वाचवा असं म्हणाले बाबा. राक्षस आहे मी काय? 2 शिंगात मला का डोळ्यात आणि तोंडात आग ओकत असतो मी? तुम्ही असं ओरडता ना म्हणून. दरवेळेला चूक केल्यावर असं कठोर व्हायलाच पाहिजे का? हा म्हणजे माझी चूक? म्हणजे मी चूक केली? नाही, माझं चुकलं. हा माझ्या वडिलांचं चुकलं. सॉरी सॉरी हा, माफ करा. सॉरी. त्या बाबांना पण ना काही कळत नाही. काय कुठे राहिली गौरी? अगं तेच सांगायला आलोय. माझं तिच्याशी बोलणं झालं. हा तिचे सर आहेत ना, त्यांना मी सांगितलंय ते स्वतः येतील सोडायला. हो? हा मला माणूस वाटलं का मला. काळजी करू नको, येईल येईल ती. हा केवढ्याने ठसका आला. पोरीच्या जातीनं रात्रभर बाहेर राहणं बरं नाही वहिनी. कॉलेजमध्ये काम होतं तिला, म्हणून थांबली होती ती. असं रोज उशीर होत नाही तिला. आणि तिचे सर येत आहेत तिला सोडायला. कोण सर? अगं कुठले सर? आजकाल कोणाचा भरोसा नाही. अगं हे आत्ताच बोललेत त्या सरांशी आणि म्हणाले की चांगला माणूस वाटला तो. पाचपुत्यांच्या घरातले सगळे पुरुष असेच. डोळे झाकून विश्वास ठेवणारे आणि मग फसणारे. अगं आमच्या यांनी त्या माणसावर विश्वास ठेवला नसता तर आज हे घर गहाण पडलं नसतं. आणि मोठ्या ऑर्डर देतो असा एक माणूस सांगून गेलाय. म्हणून भाऊजी आजही उदबत्त्यांचा बिझनेस करत बसले. आणि आता गौरी
कोणाच्या भरोशावर तर एका परक्या सरांच्या. अगं कशाचा संबंध कशाशी जोडतेस तू शोभा? वहिनी उद्या दुनियेने संबंध जोडू नये ना म्हणून बोलतेय मी. लवकरात लवकर गौरीचं लग्न करा. आधीच घरावर कर्ज आहे, त्यात भाऊजी परत कधी येतील ते माहिती नाही. आणि ही पोरगी बिचारी शिक्षण सोडून पैसे कमवायचं बघते, आणि तू तिच्या मागे लग्नासाठी लागलीयस. आणि लग्नासाठी काही कमी खर्च येतो का? समजा एखादा मुलगा सगळा खर्च करायला तयार असेल तर. पण गौरीला न विचारता. अगं तिचा काका तिचा बाबा आजही माणसं ओळखू शकत नाही आणि गौरी ओळखायला निघणार आहे. तू किती ओळखलीत माणसं? चुकांमधून माणूस शिकतो. मी शिकले म्हणून गौरीला सांगू शकते काय चांगले काय वाईट आहे ते. आणि अगं मला तिची काळजी आहे म्हणून बोलतेय ना मी वहिनी. गौरीचं या घराचं भलं व्हावं असंच वाटतंय अगं मला. अगं या घराचं सगळं कर्ज फेडणारा एखादा भेटला तर काय वाईट आहे. हो, तेही खरंच आहे म्हणा. लाखात एक मुलगा शोधते बघ गौरीसाठी. हिच्या वडिलांचा नंबर सेव्ह करू का? हिच्या वडिलांचा नंबर मी का सेव्ह करू? नाही, करतो. लागेल अडी अडचणीला करतोच. आपल्या प्रिन्सिपल गाडगे मॅडम यांची मुलगी कोण आहे कळू शकेल? नाही माहित. रजिस्टर चेक करा ना, त्यात एंट्री असेल. हा, करतो. नाही रे. बरं, यानंतर कोणी गाडगे या नावाची मुलगी आली ना तर पहिले मला कळवायचं. ओके? हो, चालेल. माहीत सर, ठीक आहे, लेक्चर आहे माझं. हाय, आज चक्क लायब्ररीत काय लिहितेस एवढं दाखव. अरे दचकायला काय झालं? हे बघ, मी प्रोफेसर नाहीये, तुझ्यासारखा स्टुडंट आहे. एक मिनिट, तू सुद्धा न्यू ऍडमिशन ना? नाही, शक्यच नाही. काय? तुझ्यासारखी भित्री बाबूबाई प्रिन्सिपलची पोरगी असूच शकत नाही. ए, शांत. सॉरी. ऐक ना, तू कोणा गाडगीला ओळखतेस का? न्यू ऍडमिशन आहे, आपल्या प्रिन्सिपलची मुलगी आहे. ठीक आहे. एक सांगू, आयुष्यात काय घडतंय हे डायरीत लिहिण्यापेक्षा मित्र बनव आणि त्यांना सांग. अगदी पक्के मित्र. येत.
सॉरी परत एक काम धड करता येत नाही ना तुला? तुमच्या रागामुळे होतंय हे सगळं. हे बघा, पुस्तकावर काय लिहिलंय, राग का येतो. अरे हे बघा, हृदय विकाराचा मित्र राग. म्हणजे चुका स्वतः करायच्या आणि खापर माझ्यावर फोडायचं. सर हे ना हे दुष्टचक्र आहे. हा काय होतं, तुम्ही चिडता, मग भीती वाटायला लागते, मग टेन्शन येतं आणि मग त्या टेन्शनमुळे हातून चुका होतात. चूक केली नाही तर राग येणार नाही. सर पण तुम्ही चिडलाच नाही तर हातून चुका का होतील. राग माझ्या स्वभावात आहे. हो ना, पण माझ्या स्वभावात चुकणं नाहीये हे तुमच्या रागाचे साईड इफेक्ट्स आहेत सगळे. म्हणजे मी राक्षस आहे, बरोबर ना? हो ऍक्च्युली ना नाही, तुम्ही राक्षस नाही आहात सर. तुम्ही काय आहात माहितीये, तुम्ही ना फणस आहात. फणस. फणस कसं आतनं एकदम गोड असतं पण बाहेर ना एकदम काटेरी असतं, तसे आहात तुम्ही. तसे मनाने चांगले आहात पण ना सारखं रागवून चिडून ओरडून तुम्ही तुमची बाहेरची इमेज अशी काटेरी बनवून घेतली. सर तुम्ही जा ना, भीती वाटते हो. मी आवरते सगळं, जा तुम्ही. हाय, सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी कॉलेजमध्ये तुझ्याशी थोडं हार्शली बोलले, आय नो. पण मी काय करू, कोणामुळे तुला झालेला त्रास मला नाही सहन होत रे. ऐक ना अभि, तू घरीच आहेस ना? मी तुझी फेवरेट डिश घेऊन येते टू चिअर यू अप. ऐक ना अभि, तू माफ केलंस ना मला? नाही रे, असं म्हण ना की तू मला माफ केलंस म्हणून. केलं माफ. खरं माफ केलं? चला गेट उघडा, चला. अहो बघताय काय, गेट उघडा ना. अहो सर, तुम्ही कुठे जाताय? अहो आतमध्ये चालू आहे, जरा महत्वाचं काम आहे. अहो आत कोणीच नाहीये. अहो मी काय नाईट स्कूलला आलोय का? अहो इथला प्रोफेसर आहे मी. जाऊ द्या मला आतमध्ये. अहो मग कशाला जाताय? प्रिन्सिपल सर ओरडतील मला. अहो सांगितलं ना तुम्हाला, अर्जंट काम आहे माझं, बाजूला वा. अहो सर काय काम आहे ते मला सांगा, मी करतो काम. काय ना, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया पोस्ट कोविड यावर काही नोट्स काढल्या आहेत, काही काढायच्या आहेत. जा पूर्ण करा आणि घेऊन या. उगाच मध्ये बोलतायत, चला बाजूला. अहो सर थांबा. सर ओरडतील मला. अहो थांबा. हे असं पाय हलवणं चांगलं नसतं. काय झालं, भूक लागली आहे का? काहीही झालेलं नाहीये मला. काय माणूस आहे, आता भूक लागली आहे तर मान्य पण नाही करणार, त्याच्यावरनं चिडचिड करत बस. सर मी काय म्हणते, एकदा तुम्ही निनाद सरांना फोन करून बघता का परत? नाही, तुम्ही त्यांना फोन करून ना 1.5-2 तास होऊन गेले, त्यांचं घड्याळ बंद पडलं नसेल ना? चला लवकर चला.
हो सर ऐका ना, स्टाफ रूम इकडे आहे सर. अहो माहिती आहे मला. सर इकडे लायब्ररी आहे. हे कुलूप उघडा आधी. असं नको करू, आवाज नको करू. त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण दोघंही आतमध्ये अडकलोय, कळलं? का? त्यांना तुलाच त्रास होईल. हा बाबा आता किती वेळ 2 तास राहावं कुलूप उघडायला बघ. इकडे इकडे थांब. हा हा हा. अरे होतास कुठे तू? इतका वेळ मी आतमध्ये अडकलो, तुला एकदा फेरी मारता येत नाही ना? सॉरी सर. काय सॉरी काय? आणि फोन कुठे तुझा? बापरे, लाईट सुरूच राहिले वाटतं.